सो 2 वर्षांपूर्वी साधारण आईबाबांनी माझी अनुरूपची प्रोफाईल उघडलेली. तर वन डे 25th ऑफ ऑगस्ट या 25th ऑफ ऑगस्ट सर्वेश राजपाठक नावाच्या माझ्याकडनं मेसेज आलेला की हाय वुड लाईक टू चॅट विथ यू, गॉन थ्रू युअर प्रोफाईल वगैरे वगैरे. आणि सो आय लाईक ठीक आहे म्हणून मी प्रोफाईल ओपन करून जस्ट पाहिली काय बोलायचं रिवर्ट तरी काय करेल. सो मी जस्ट प्रोफाईल ओपन करून पाहिली तर ही हॅड ऑल ट्रॅव्हल फोटोग्राफ्स आणि ट्रॅव्हल फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी आणि आय एम फॉन्ड ऑफ फोटोग्राफी आणि प्लस फिरायला आवडतं. सो आय लाईक ठीक आहे चल बोलून बघू, काही नाही तर आपल्याला थोडं अक्कल येईल की फोटोग्राफीत काय असतं. There was a time when he had a series which he was running, which was 40 days 40 shots about his travel photography. तर असा if you are interested I can add you to a broadcast list जिथं मी रोज दिवसाला सकाळी एक फोटो पाठवतो for 40 days. I was like cool. So that is how we exchanged our numbers. So it was never an intention ki I'll marry this guy. It was purely ki our interests were matching and he was good in what I liked. So that's how we exchanged number and it started. नाही त्याला ते आजोबांच्या खोलीत असेल झेंडू आहे. केतकी याला हेलावायचे दिवे वगैरे काही इथं लावायचे, इथे लावायचे ना दे ना मला शोधू दे. माझे एक खूप क्लोज फ्रेंड आहे आदिती नावाची आणि आदिती इज समवॉट सेम लाईक मी. लोकल लिटरली तिला माझी जुळी बहीण वगैरे पण म्हणतात कारण मी दिसायला पण खूप सारखे होत. आणि एकदा असंच तिच्याबरोबर असताना सर्वेशचा मेसेज आलेला. सो शी न्यू ऑलमोस्ट ऑल माय फ्रेंड्स. सो शी लाईक हे कोण आहे नवीन. मग मी तिला सगळं सांगितलं तर ती अशी भारी आहे हे भारी आहे. म्हणलं एक मिनटं मी तुझ्यासाठी हे विचार करत होते की यू बोथ विल बी गुड टुगेदर. आय एम नोवेअर इंटरेस्टेड राईट नाव. सो मी सर्वेशला आणि आदिती दोघांना बघा विचार करा, बघा विचार करा असं होतं. आणि ॲट द सेम टाईम आदितीला असं वाटत होतं की माझं आणि आदिश्रीचं व्हावं कारण आम्ही ट्रॅव्हलिंगमध्येच असल्यामुळे. आणि सर्वेशला पण खूप चिडवायचं की बघ बोलताय तुम्ही करून टाक, आत्ताच सांगते. तिच्याकडनं स्थळं वगैरे चालू आहेत, होऊन जाईल तिचा हातचा चान्स जाईल तुझ्या वगैरे. त्यामुळे खूप त्रास दिला तिच्यावरनं. पण इव्हेंच्युअली मग असं एका सर्टन पॉईंटला मला असं झालं की तू सगळं म्हणते, आदिश्री म्हणते की मी जशी आहे तशीच आदिती आहे, सगळं सेम आहे. म्हटलं की तसंच आहे, तुझी कोणतरी कॉपी आहे ज्याच्यावर मी विचार करावा, त्यापेक्षा जे ओरिजिनल आहे ती काय आयडिया वाईट आहे. I guess in September 2018 or October starting, he had gone to Europe. I have a little bit of fascination towards Europe, so I was like, please मला फोटो पाठव आणि प्लीज. आणि I had asked him to get all the magnets of the वेगवेगळ्या नेशन्सवरची विजिट. सो मी त्याला एवढंच सांगितलं. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की ही विल फॉलो इट. सो जेव्हा तो युरोपला टूरला होता तेव्हा मी कलकत्त्यात होते. माझी पण टूर चालू होती, इंडियात मीटिंग्स होत्या. सो मी पण कलकत्त्यात होते. ते सगळे फ्रेंड्स सगळे ते जे कोण होतं त्याचा ग्रुप ते गेले होते लाईट शो बघायला आयफेल टॉवरचा. सो ही वॉज ट्राईंग टू व्हिडिओ कॉल मी आणि मी तेव्हा मीटिंग घेत असल्यामुळे मला फोन पिकअप नव्हता करता. अँड आय गेस दॅट वॉज द फर्स्ट टाईम जेव्हा तो माझ्यावर चिडलेला की अगं तू माझा फोन का नाही उचलला. इज लाईक डूड मी मीटिंग घेत होते आणि मी मीटिंग सोडून तुझा फोन नाही उचलणार आहे, सॉरी डोंट कन्सर्न. सो दॅट वॉज लाईक अ लिटल बिट ऑफ सेटबॅक नाही म्हणू शकत पण असं की वेट हा का एवढा जास्त हे होतो आहे. आणि मी असं की आय आय वेस्टिंग टाईम, म्हणजे इज इट गोईंग इन अ काय असंच चालू राहिलं तर काहीच उपयोग नाही. बेबी शी विल फाइंड समवन आणि मग मला बोलायचं होतं ते राहील. सो हळूहळू मी ते बोलायला लागलो.
पप्पन. So I have one very good friend of mine, Deepak Gupta, we call him Golu. आम्ही दोघं न्यू इयर्स इव्हला ठाण्याच्या कॉफी बाय दी बेलामध्ये बसलेलो आणि वी वर जस्ट टॉकिंग लाईक डिस्कसिंग, टू गुड फ्रेंड्स डिस्कसिंग अबाउट वॉट इज हॅपनिंग आणि नाही. सो दीपक गुप्ता फिलॉसॉफिकल तो असा फुल बोलायला लागला की हे असं असतं तसं असतं, आपण उगाच असं धावपळ करतो. आणि सो तो असं बरंच काय काय बोलत होता. आय वॉज जस्ट लिसनिंग. ओके ठीक आहे, हो बोलू शांत. आफ्टर अ टाईम ही स्टार्टेड टॉकिंग सो मच ऑफ सेन्स टू मी आणि दॅट मेड मी रिअलाइज की मी काय एवढं म्हणजे दुर्लक्ष करते की इफ दिस इज वॉट इज रिक्वायर्ड टू बी हॅपी आणि लाईक दिस इज वॉट मी अँड सर्विस हॅव, देन इज दिस द सेम और काय. म्हटलं आपण सर्वेशला फोन करून एकदा बोलू नीट. सो आय वॉज ट्राईंग टू कॉल हिम, ही डिड नॉट पिक अप द फोन. सो आय जस्ट ड्रॉप्ड हिम अ मेसेज त्या दिवशी रात्री की आय थिंक वी शुड रिअली थिंक अबाउट इट आणि आय थिंक इट माईट वर्क फॉर अस. 1st of January शी सेड येस टू डेट ॲटलिस्ट. आणि आम्हाला हे डोक्यात नव्हतं की आम्ही लग्न करू किंवा असं कधीच नव्हतं. म्हणजे लग्नासाठी आपण डेट करू असं नव्हतं. लेट्स डेट. सो दॅट इज हाव that one speech of Golu helped me to decide. Like I knew but I was not able to decide. जेव्हा आम्ही खूप पहिल्यांदा फर्स्ट विजिट्स तेव्हा ट्रॅव्हलिंगबद्दल बोलता द फर्स्ट थिंग वॉज विच कंट्री आय वॉन्ट टू विजिट. अँड सडनली मी बोललो आईसलँड. That was the same for me and till that time I had no one who replied me Iceland. आणि इन द मार्च आम्ही जेव्हा प्लॅन केला की चला आईसलँडला ट्रिप करू आणि सगळं टीम एक सगळं जुळवाजुळवी झाली, गोष्टी आली. ही अलॉंग विथ हिज 2 brothers आणि त्याची अजून एक बहीण आणि मी असे 5 जणांचं आमचं डिसाईड झालेलं की आईसलँडला जायचं. आता ऑब्विसली सगळी बाकी लोक येणार तर मला सांगणं भाग होतं की ही कोण आहे. सो सगळ्यांचं एकच क्वेश्चन की कधी सांगतोयस. After I said yes to him in December 31st ला I was pretty sure की I'm going to marry him only. आणि त्याचं असं हो नाही कारण तो आधी he was very fine with it. पण जसं it sinked into him की त्याचं मग ते असं झालं की you know how Sarvesh is. तिने सुद्धा कधी मला असं नाही म्हटलं तू मला कधी हो म्हणतोयस किंवा काय आहे तुझ्या काही नाही. शी वॉज काम. सो त्याच्यानंतर असं झालं की ही हॅड प्लॅन, त्याचं डिसिजन झाल्यानंतर ही हॅड प्लॅन्ड टू से येस टू मी टेक्निकली इन आईसलँड. नॉर्दर्लँड्स अशी गोष्ट आहे की विच इज अ काय म्हणू बेस्ट थिंग यू कॅन सी इन द वर्ल्ड. वन ऑफ द बेस्ट थिंग यू कॅन सी इन द वर्ल्ड. मग ती एनीहाऊ आहे तर मग त्याच्याच अंडर का नाही. बट देन नशीब त्याचा एक भाऊ एक बहीण आणि मी आमचा विजा रिजेक्ट झाला. सो वी डिडंट गो. आणि मग त्यांचं पण असं तात्कळत होतं जायचं नाही जायचं. सो आय वॉज लाईक तू जा
इट वॉज युअर ड्रीम टू गो. तुझा विजा आलाय, तू जा, तू काही झालं, तू एकटा जा, दोघं जा, काही करा, पण तुम्ही जा. सो आय वॉज सपोज टू बी देअर ॲट द एअरपोर्ट. आणि सर्वात बॅड पार्ट वॉज हे जेव्हा एअरपोर्टला पोचले तर हे लोक एअरपोर्टला बाहेर जाऊन कार शोधत होते. दे वर फाइंडिंग अ प्लॅकार्ड जिथं त्यांचं नाव असेल. आणि आय डोंट नो वॉट डेस्टिनी थिंग्स हॅव. ती बाई तिथं माझ्या नावाचा प्लॅकार्ड घेऊन उभं होती. म्हणजे मी तिथं नाही आहे पण माझ्या नावाचं प्लॅकार्ड तिथं आहे. लिटरली त्याच्या 12 दिवसाच्या ट्रिपमध्ये मी दिवसाला फक्त 2 तास 3 तास एवढीच झोपत होते. बिकॉज व्हिडिओ कॉल्स आम्ही इतके केलेत ना तेव्हा की काही विचारू नका. इवन इफ आय हॅड नॉट बीन देअर टू आयसलँड आय नो की कुठं काय आहे. हा म्हणजे फक्त मॅपवर नाही पण कुठं काय. माऊ आयसलंड यायचं एक 3-4 दिवस आधीपासून मला खूप हे होत होतं की सांगू तिला पण असं ते नॉर्दर्न लाईट्सच्या याच्यात. पण अनफॉर्च्युनेटली विजा तिचा आला नाही आणि सगळा प्लॅन माझा फुस. सो मग काय आता म्हणजे व्हॉट शुड बी अ बॅकअप प्लॅन. तर मी गुढीपाडव्याच्या दिवशी तिला सांगितलं. सो शी सेड येस टू मी ऑन द न्यू इयर आणि आय सेड येस टू हर ऑन अ हिंदू न्यू इयर. So he's like गुढीपाडव्याच्या दिवशी he's like okay we can date and if everything goes right we will marry also. I was like okay fine. हे अचानक कसं काय. he's like नाही खूप आधीपासून होतं फक्त I wanted to tell you when we are here because this is how we gelled up so good आणि everything began but नाही झालं. सो असं हॅलो ओके. आणि आय हेटेड द मोस्ट की फोनवर लोक कसं करतात. बट देन आय अंडरस्टँड नाव की समटाईम्स देर इज नो ऑप्शन लेफ्ट. सो इट्स ओके. झमाझम नाच आजे धमाधम ढोल बाजे नॉन स्टॉप हल्ला मचेगा. ओए नाचो सारे पापा पापा पीपनी पे आजा नया स्टेप सीखे नॉन स्टॉप हल्ला मचेगा. ओए नाचो सारे अपनी फेमस है रात वाली यारियां जाले सारा जहां. बेथलपुरमा सुन ले ओ छोरियां झूमे नगरियां जब जब ये घूमे. कमर यार तारी कमरिया कमर यार तारी कमरिया. बेथलपुरमा सुन ले ओ छोरियां झूमे नगरियां जब जब ये घूमे. कमर यार तारी कमरिया कमर यार तारी कमरिया. सो सर्वेश आयसलँडवरनं आला 20 एप्रिलला वगैरे. सो त्यांनी आधी घरी सांगितलं. सो जेव्हा मी असं सांगितलं डायनिंग टेबलवर बसलो आणि आईबाबांना की एक बोलायचं आहे. तर
काय तर म्हणे नाही मी मुलगी फायनल केली आहे. सो 5th ऑफ मेला मी पण घरी सांगून टाकलं. आणि त्याचे सगळे असं ताटाशी पुढे सरकून बोला. म्हणलं अनुरूप बिनुरूप सगळं बंद करा, तुम्हाला अजून शोधायची गरज नाही, मी शोधलं आहे. मग सगळे असं की नाव काय म्हणलं आतिश्री, आणि अशी माहिती होतं आम्हाला. मग 1-2 दिवसांनी सर्वेशला बोलवलेलं. त्याचा तर किस्साच वेगळा आहे. म्हणजे तो एवढा, मी त्याला एवढं कॉन्शियस आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेला आहे. स्टील हॅव अ फोटो जो तो एकदम असा ताठच्या ताठ असाच्या असा बसलाय. आपण ऑब्विसली त्याच थिंकिंगने होतं की का म्हणजे असे रागड बसलेले असतील असे की आता काय आता लव्ह मॅरेज करताय. द ओनली माझ्या डोक्यात एक होतं कारण काका कोणचं पण लव्ह मॅरेज आहे. सो एक असं होतं की दे आर नॉट अगेन्स्ट इट. नाव द ओनली थिंग इज की मी कोण आहे. काकूंनी असा डायरेक्ट प्रश्न की आता मग काय प्लॅन आहे पुढे तुमचा दोघांचा. इश्क की धून रोज जलाए उठता धुआं तो कैसे छुपाए. हजूरी मांगे है तेरी मंजूरी. कजरा सियाही दिन रंग जाए तेरी कस्तूरी रैन जगाए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. चाहे भी तो भूल न पाए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन तेरा नाम दोहराए. शुभमंगल शाम को खिड़की से चोरी चोरी नंगे पाँव चाँद आएगा. सुनिए जानिए मी आदिश्री अविनाश पाठक विशेष कायद्यानुसार शपथ घेते की सर्वेश सतीश राज पाठक आदिश्री अविनाश पाठक यांचा आजपासून माझा कायदेशीर पती म्हणून स्वीकार करते. यांचा आजपासून मी माझी कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकार केली. सो फायनली आज सर्वेशचं लग्न होतं आहे. ज्या दिवसाची सर्वेश सोडून आम्ही सगळेजण इतके दिवस वाट बघत होतो. नक्की झालंय ना? हां सांगा बरं, नक्की झालं लग्न तुमचं आज? हां हो ते बोलत ते लग्न नाही करणार. बघा मागे काय चालू आहे. दिस वॉज अ टॉपिक ऑफ डिस्कशन सिन्स सो मेनी इयर्स आणि आज ते फायनली झालं आहे. सो बेस्ट ऑफ लक सर्वेश सर अँड हॅव अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. आजचा दिवस पण खूप छान आहे आणि हॅपी विमेन्स डे. हां सो ऑल द व्हेरी बेस्ट सर्वेश. आय नो तू इतके दिवस रॉक करत होतास, आता तुझं हा रॉकिंगनेस अजून डबल झाला असेल.
सो आय एम व्हेरी हॅपी. ऑल द बेस्ट. आदिश्रीला खूप नीट सांभाळ. ती नाही तुला सांभाळणार आहे, ती वैतागेल. त्यापेक्षा तूच तिला प्लीज नीट सांभाळ. आय केअर फॉर हर, नॉट यू. धमकी आहे ही तुला, मी आत्ताच सांगते. आणि सेकंडली आदिश्री तेवढीच क्रेझी आहे, तीही त्याच्यावढेच बिंडोक आणि बावड्यासारखे पीजे मारायला लागलेली आहे. सो तू जास्त त्याच्याबरोबर राहत जाऊ नकोस, आमच्यातही फिरायला येत जा, भेटत जा रादर. आणि सर्वेश नंतर हे ऐकल्यानंतर मलाही शूट देशील अशी अपेक्षा आहे. शूट कॅन्सल करत जाऊ नकोस. आणि कॉंग्रॅट्स टू बोथ ऑफ यू. हॅव अ ग्रेट अँड अ ब्लेसफुल लाईफ. दोघांनी आयुष्यात खूप प्रवास करावा, मजा करावी. ऑल द बेस्ट. खुश राहा, फिरत राहा, मस्त मजा करा. अँड ऑल द बेस्ट फॉर हिज फ्युचर. आणि आता what are you looking forward to in life with her? मोर ट्रॅव्हल. आय नो प्रिटी शुअर की खूप भारी असणार आहे. आय विल गेट टू ट्रॅव्हल लॉट ऑफ प्लेसेस. आय लर्न फोटोग्राफी अ लिटल बिट. दॅट इज वॉट इन स्टोर फॉर मी. त्याच्यासाठी लग्न करते ॲक्च्युली. शक्य तिथे जेवढे जास्ती देश पादाक्रांत करायचे.